भोकरदन तालुक्यातील धावडा गावात आज ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज अदा केली आणि समाजाला बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश दिला। पहाटेपासूनच धावडा गावात ईद उल अजहाचा उत्साह पाहायला मिळाला। मुस्लिम बांधवांनी नवीन वस्त्रे परिधान करून ईदच्या नमाजासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। धावडा येथील ईदगाह मैदानावर मौलाना साजिद साहेब यांनी नमाज पठण करून उपस्थितांना ईद उल अजहाचे धार्मिक महत्त्व समजावून सांगितले। त्यात समर्पण, मानवता आणि शांततेचा संदेश देत समाजात प्रेम आणि सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले। याचबरोबर धावडा येथील जामा मस्जिदमध्येही मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली। मौलाना सलमान साहेब यांनी समाजात ऐक्य, परस्पर सहकार्य आणि सामाजिक सौहार्द जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले। नमाज अदा झाल्यानंतर ईदगाह मैदान आणि जामा मस्जिद परिसरात आनंदाचे आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले। मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। लहान मुलांमध्येही विशेष उत्साह पाहायला मिळाला। नवीन कपडे परिधान करून त्यांनी सणाचा आनंद लुटला। अनेक नागरिकांनी एकमेकांच्या घरी भेट देत शुभेच्छांची देवाणघेवाण केली। धावडा गावात ईद उल अजहाच्या निमित्ताने सर्वत्र आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते। या सणाच्या माध्यमातून समाजात एकात्मता आणि शांततेचा संदेश देण्यात आला। धावडा गावात साजऱ्या झालेल्या ईद उल अजहा सणाने पुन्हा एकदा समाजात ऐक्य, बंधुभाव आणि शांततेचा संदेश दिला आहे। सर्व धर्मीय नागरिकांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले।